एकनाथ खडसे. वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, जिल्हा परिषदेच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत ही योजना आहे. 51 गावांना या योजनेचं पाणी दिलं जातं आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी फिल्ट्रेशन प्लॅन्ट आहे, जलशुद्धीकरण केंद्र आहे, त्या केंद्राच्या मेनहोलमधून पाण्याच्या टाकीमध्ये एक बैल पडला आणि तो साधारणतः 5 दिवस त्या टाकीमध्ये होता. हा बैल फुगला, सडला, नंतर त्याचा ते सगळे अवयव बाहेर आले. त्यानंतर लक्षात आलं की या ठिकाणी बैल पडलेला होता आणि तो फुगला आणि सडला. 51 गावांना 5 दिवस दूषित पाण्याचा पुरवठा झाला. ज्यावेळेस लोकांना हे समजलं की अशा स्वरूपाचं आहे, लोकांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी त्यांना फार काही प्रतिसाद मिळाला नाही. माझा प्रश्न असा आहे की या जलशुद्धीकरण केंद्रावर त्या ठिकाणी वॉचमन असतो, त्या जलशुद्धीकरण केंद्रावर काम करणारे माणसं असतात. त्याच ठिकाणी जर पाहिलं तर क्वार्टर त्या ठिकाणी आहे. अशा स्थितीमध्ये हा बैल त्या ठिकाणी जाणं आणि 5 दिवस त्या ठिकाणी फुगून सडणं आणि सडलेल्या अवस्थेमधलं ते पाणी सगळ्या 51 गावातल्या लोकांना, म्हणजे जवळपास 1.5-2 लाख लोकांना ते पाणी प्यायला लावणं, हे असा याच्यामध्ये हलगर्जीपणा आहे. तर ज्या कर्मचाऱ्यांनी हा हलगर्जीपणा केला त्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब निलंबित करणार आहात का? आपण उत्तरामध्ये दिलं आहे की विभागीय चौकशी सुरू आहे. निव्वळ एवढं भागणार नाही. जीवनाशी खेळता तुम्ही. एखाद्याच्या जीवनाशी खेळणं ठीक आहे, पण 1.5-2 लाख लोकांच्या जीवनाशी तुम्ही 5 दिवस खेळलात. तर त्यामुळे या सर्वांना जे कोणी त्याच्यात दोषी असतील, जे कोणी या संदर्भामध्ये संबंधित असतील, 8 कर्मचारी तुम्ही म्हटलेले आहेत, तर या 8ही कर्मचाऱ्यांना विभागीय चौकशीपेक्षा ताबडतोब प्राथमिक स्वरूपामध्ये तथ्य आढळल्यामुळे यांना निलंबित करून कारवाई करणार आहात का? आणि यापुढे पुढच्या कालखंडामध्ये अशा प्रकारचा प्रकार होणार नाही. इकडे तिकडे पाहू नका. अशा प्रकारचा कारवाई प्रकार होणार नाही. प्रकार गंभीर आहे. 1.5 लाख लोकांच्या जीवनाशी खेळणार आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये ही कारवाई आपण ताबडतोब करणार आहात का? सभापती महोदय, ही जी घटना घडली त्या परिसरामध्ये तार कंपाऊंड जे होतं ते मध्ये तुटलं गेलं. त्यामुळे तो बैल त्या टाकीमध्ये पडला होता आणि जेव्हा ही घटना समजल्यानंतर तात्काळ पाणी पुरवठा थांबवण्यात आला आणि ते पूर्णच क्लोरिनेशन करण्यात आलं. आणि सभापती महोदय, या घटनेला जबाबदार अशा 8 कर्मचाऱ्यांना आता आपण कारणे दाखवा नोटीस पाठवलेली आहे आणि 15 दिवसाच्या आत संपूर्ण चौकशी होईल आणि चौकशी अंती ह्यांच्यावरती काय कारवाई करायची त्यावर निर्णय घेण्यात येईल. सभापती खडसे साहेब, 15 दिवसाच्या संदर्भामध्ये तुम्ही घेणार आहात असं सांगितलं. कशासाठी 15 दिवस पाहिजे? हेच पाणी जर तुम्हाला प्यायला दिलं असतं 5 दिवस सडलेलं याचं, तर तुम्हाला कसं वाटलं असतं? कल्पना सहन होत नाही की बैल सडला आहे, तो फुटला आहे, त्याचं सगळं मांस बाहेर आलेलं आहे आणि ते पाणी लोकांना पिवलं जातं आहे. आणि या संदर्भामध्ये जे काही दोषी असतील त्यांच्यावर ताबडतोब निलंबनाची कारवाई करा, चौकशी करा. निलंबन केल्यानंतर चौकशी करता येते असं कसं काय? घोषित केली त्यांनी, चौकशी घोषित केली. 15 दिवस घेत आहे. कारण याला घटनेला महिना झाला, 1 महिना झाला घटनेला, आणि त्यात 1 महिना होऊन आणखी 15 दिवस कशाला पाहिजे तुम्हाला? मंत्री महोदय, मला मंत्री महोदय हेच सांगायचं आहे की तातडीनं निलंबित करून चौकशी करा, कारवाई करा. महिना होत आला घटनेला, तुम्हीच पाणी पिऊन बघा ना. ते असं सडलेल्या बैलाचं जर तुम्ही पाणी पिलं तर काय तुम्हाला वाटतं? मळमळ वाटतंय का खळबळ वाटतंय? समजेल ना. सभापती 1.5 लाख महोदय, लोकांच्या जीवनाशी खेळलात तुम्ही. चौकशी पूर्ण झाल्याशिवाय याच्यात कोण कोण दोषी आहे, कोणाचा हलगर्जीपणा आहे हे समजणार नाही. त्यामुळे चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषींवरती कारवाई करण्यात येईल. आणि सन्माननीय सदस्यांनी जे ऑपरेशन अँड मेंटेनन्सच्या बद्दल या ठिकाणी विचारलं, त्याच्यावरती सुद्धा एक नवीन पॉलिसी 2026ची आपण धोरण आखलेलं आहे. आणि
त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात आलेला आहे. त्या धोरणानुसार आपल्याला ऑपरेशन आणि मेंटेनन्ससाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.